नमस्कार, मी कौस्तुभ शेलार. यूट्यूबच्या माध्यमातून काही व्हिडिओज घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. तर मी म्हटलं करून बघूया आणि माझे जे सगळे ब्लॉग असतील ते माझ्या फार्मवर असतील, फार्म रिलेटेड असतील किंवा मी काही डॉक्युमेंटरीज बनवतो त्याच्या रिलेटेड असतील. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा, बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा. आज सुरुवात करतोय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तर चला फार्मवर. हॅलो. तर ही आहे आमची डोना. हिला पण घेऊन जातोय फार्मवर. ही नेहमी आमच्यावर असते, जिथे जिथे जाऊ, हॉटेल म्हणा, जेवायला, फिरायला, जिथे मला पॉसिबल होईल मी हिला घेऊन जातो. ही माझी मुलगीच समजा. आणि फार्मवर अजून 2 माझी मुलं आहेत आणि तिकडे खूप प्राणी आहेत. मी तुम्हाला दाखवेन. सगळ्यांवर मी तेवढंच प्रेम करतो आणि मी खूप प्राणीप्रेमी आहे. मला प्रचंड प्राणी आवडतात. आणि ही आहे आमची डोना. हिला आम्ही लाडाने लल्लू, लल्ली, नानू काही बोलतो. तर आता हिला घेऊन चाललो आहे. चला पुढचा प्रवास. चला, डोनाची तयारी तर झाली आहे फार्मवर निघायची. हर्षला पण रेडी आहे. हर्षलाने काहीतरी आणलं माझ्यासाठी. काय ग हे? कसला शूज आहे? फॅशनेबली मेड बाय इंडियन्स. जमेल का मला? वाचायचं नाही तुला, चालायचं. हिने बघ काय घेतलंय खायला. बा दोन. तर हे हर्षलाने माझ्यासाठी घेतलेत फार्मवर वापरायला. आणि आता मला डॉक्युमेंटरीला पण जायचं आहे, तर त्याच्यासाठी पण कम्फर्ट होतील. छान. चला, तुमची तयारी झाली आहे का? हां, तुमची तयारी झाली आहे. किती वेळ निघायचं आहे? चला लवकर, पटापट. डोना ही बघ काय डेंजर टिश्यू खाते. जायचंय फार्मवर. काय तयारी आहे फार्मवर जायची? कशी बसली आहे बॅगेत. चला चला चला, खूप उशीर झाला आहे. हा आमचा भाऊ सनी, ह्याचा पण एक चॅनल आहे कलाकार बॉय. तर त्याला पण आपण थोडे दिवसांनी फुल प्रमोट करू. सगळे कलाकार आणू तिकडे, सगळी गाणी वाजवायची. चला ये डोना, चल फायनली. चल नाही ये डोन्याची आई. वा मस्त मॉडेल आहे. एक नंबर. सगळे जण पाणी पिऊ. डोना, तू, मी. आमच्या अमेरिकेची. चला अमेरिकावाले. चला चला फायनली. चला पटापट. गाडी धुतली आहे का रे? चला, गाडी तर धुवून झाली आहे चकाचक. सो फायनली आम्ही निघालो आहे सकाळी. बापरे, डोना पडली. चला, गणपती बाप्पा मोरया. आम्हाला थोड्या भाज्या घ्यायच्यात फार्मवर न्यायला, कारण फार्मवर जो आमचा केअरटेकर आहे तो थोडासा त्याला बरं नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं जाता जाताच घेऊया. आणि आमचा भाजीवाला आलेला आहे. बापरे. फायनली भाजी घ्यायला थांबलो आहे. हा आमचा मित्र मोनू, याने लॉकडाऊनमध्ये बिझनेस चालू केलेला. आता इथे मालकच झाल्या पुऱ्या फुटपाथचा. फायनली सगळ्या भाज्या घेऊन झाल्या आहेत. झालं ना सगळं? हे घेतलं ना सगळं? ही आहे ओल्ड माथेरान बाजारपेठ. आणि इथून माथेरानला वर जाणारी छोटी ट्रेन जाते बघा. हा तो रूट आहे. हा रूळ आहे त्याचा. हे आमच्या फार्मला जायच्या आधी एक जनरल स्टोर लागतं, माऊली जनरल स्टोर. यांच्याकडे आमचं सगळं सामान आम्ही फार्मचं घेतो. या मालकीन आहेत आई शॉपच्या. हे बिस्लरी यांच्याकडे सगळं मिळतं. म्हणजे फार्मला यायच्या आधी जर आम्ही काय विसरलो मुंबईवरून तर बऱ्यापैकी ह्यांच्याकडे सगळं सामान मिळतं. हे नेरळ रोडलाच आहे फार्मच्या आधी, विक्रांत फार्म. त्याच्या आधी हा बघा, हा रोड आहे असा हायवे. आणि इथे त्यांनी बोर्ड लावलं आहे माऊली जनरल स्टोर. यांचा बोका बधीर. हा माझ्या फार्मकडे जाणारा मेन गेट.
इथे बघा विक्रांत फार्म लिहिलंय, हे बघा विक्रांत फार्म. आणि हा ओल्ड गेट आहे आमचा विक्रांत फार्मचा. माथेरानचा डोंगर हा बघा, असा लांब दिसतो पण गाडीने गेलो तर 15 मिनिटात माथेरान. फायनली आपण पोचलो आहोत आमच्या फार्मवर. आणि ही चिऱ्याची भिंत असलेला माझा फार्म, हे माझ्या फार्मचं नाव आहे आजोळ द ग्रॅनी फार्म. हे गोवन स्टाईलमध्ये ही पाटी बनवलेली आहे कारण फार्मची थीमच गोवन आहे. हा फार्मचा सर्वे सर्वा जगदीश, जो काय वेगळाच लाजायला लागला आज मला, जसं काय नवीनच बघतोय. हा आमचा पूर्ण फार्मचा मॅनेजर, मालक, चालक. माझ्यानंतर हा फार्म ह्याच्याच मालकीचा होईल वाटतं. तर आता दमून तर आलोय 2-2.5 तासाच्या प्रवासाने. फार्म मी तुम्हाला नंतर दाखवीन. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर प्लीज पुढचे पण व्हिडिओ तुम्ही बघाल अशी मी आशा बाळगतो.